ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार. पालकमंत्री हसन मुश्रीफ. नंदुरबारमध्ये ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण उपक्रमाचे लोकार्पण. सातपुड्यातील दुर्गम भागासाठी अभिनव उपक्रम. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्गम भागापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे मोठे आव्हान असते. ड्रोन तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर प्रभावी मात करता येणार आहे. दुर्गम, आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य जलद गतीने पोहोचणार असून आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेत नवा बदल घडून येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर हसन मुश्रीफ यांनी केले. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासाठी सुरू करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा गांगुर्डे, उपजिल्हाधिकारी प्रशासन प्रमोद भामरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रायोगिक तत्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावरी अधिकारी या सुमारे 18 किलोमीटर अंतराच्या मार्गावर ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ धडगाव तालुक्यातील झापी, बिलगाव, रोशमाळ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा आणि जंगठी या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील 33 गावांमधील 21,000हून अधिक नागरिकांना होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांमधील नर्मदा नदीकाठीवरील अनेक गावे पावसाळ्यात संपर्कहीन होतात. अशा परिस्थितीत आवश्यक औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य वेळेत पोहोचवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेला नवी गती मिळणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्यामध्ये दुर्गम भागासाठी ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच माझ्या हस्ते आणि जे आमदार महोदय आज उपस्थित आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी यांच्या उपस्थित झालेला आहे. या अभिनव उपक्रमामुळे आपल्या दुर्गम भागामध्ये आणि विशेषतः डोंगरी भागामध्ये औषधी, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणी आवश्यक नमुने अल्पावधीत पोहोचवणं शक्य होणार आहे. आता आपण बघितलं की जिल्हाधिकारी कार्यालयामधून DSP कार्यालयापर्यंत जाण्यासाठी किती अवधीमध्ये हे ड्रोन जाऊन आलं. त्याशिवाय प्रायोगिक तत्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावऱ्या दिगर येथे सुमारे 18 किलोमीटर अंतरावर ही ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे. या ड्रोन सेवेचा उपयोग हा या डोंगरी भागातील सर्व नागरिकांना होणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच IIT मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्यानं हा आपल्याला प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. मग ते पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला आपलं दरडी कोसळतात किंवा जिथं जाणं हे सुलभ होत नाही, अशा ठिकाणी याची फार मोठी आवश्यकता होती. हे काम आपल्या जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन केलेलं आहे. त्यांचं तरी मी मनपूर्वक अभिनंदन करेनच. परंतु अशा या संकट समयी हे ड्रोन अतिशय महत्त्वाची भूमिका निभावेत असा आशावाद सुद्धा मी व्यक्त करेन. आपल्याला माहिती आहे की आता किती पल्ल्याचे मिसाईल आता जात आहेत. आता म्हणजे युद्ध बघतोय आपण. आता यामुळे किती लोकांच्या सेवेसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याचं काम नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. त्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो.